मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, मी 15 दिवसापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य मनोमिलनावर हू घालणाऱ्या एकत्रीकरणावर व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओला मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला होता. त्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं, राज आणि उद्धव यांचं एकत्रित येणं हे जरी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना वाटत असलं तरी ते वरकरणी वाटतं तितकं अजिबात सोपं नाही. कारण देशभरातील राजकारणातील उलथापालथी आणि देशभरातील राजकारणातील होणारे पक्षांतर हे पाहता जर आपण त्यातील क्रोनॉलॉजी समजून घेतली तर कोण कुठल्या पक्षात जावं हे सर्वस्वी कुठल्याही राजकीय पक्षांवर किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वावर अवलंबून नाही, तर पक्ष बदल करणे, पक्षांतर करणे, उत्तर ध्रुवावरून दक्षिण ध्रुवावर उड्या मारणे हे फक्त आणि फक्त केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे ईडी ठरवत असते. आणि ते काही अंशी जे विधान मी मागच्या व्हिडिओमध्ये केलं होतं ते विधान खरं ठरण्याची खूप मोठी शक्यता परवा मुंबईतील ताजलँड हॉटेलमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज ठाकरेंच्या 45 मिनिटांच्या भेटीने या ठिकाणी झाली. ठाकरे बंधूंच्या दिलजमाईचा एकत्रीकरणाचा जो मिठाचा खडा पडला तो खडा मात्र पडत असताना त्यातील मोठी शक्यता ही परवाच्या देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीने हा त्यामध्ये निर्माण झालेला दिसतो. आणि मनोमिलन हे घडणार होतं असं सुरुवातीपासून जरी खरं वाटत असलं तरी राजकारणात किती नाही म्हटलं तरी उद्धव ठाकरेंची शिवसेना आज पूर्णपणे राज्याच्या राजकारणात खिळखिळी झालेली नाही, तर उभाटा सेना ही महाराष्ट्राच्या राजकारणात ही आज मात्र जायबंदी झालेली दिसते. त्यामुळे राज ठाकरे हे नेहमी राजकारण करत असताना नेहमी नफ्या तोट्याचा विचार करत असतात. उद्धव सेनेशी घरोबा करण्याचा दोनदा प्रयत्न हा यापूर्वी राज यांनी यापूर्वी केलेला आहे. टाळी देण्याचा प्रयत्न हा उद्धव यांनी त्यावेळेस धुडकावून लावला होता. तो राग मात्र राज ठाकरेंच्या मनामध्ये हा अजूनही कायम होता. त्यामुळे भाजप सारख्या महाशक्तीपुढे मुंबईत उद्या होऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उभाटा सेना ही टिकाव धरेल का? महाशक्तीच्या समोर उद्धव ठाकरेंची शिवसेना ही टिकाव धरू शकेल का? असा प्रश्न हा राज यांना सातत्याने सतावत होता. आणि त्यातून मात्र उद्धव सेनेशी सलगी करून मनसे म्हणजे राज ठाकरे भविष्यात काय पदरात पाडून घेतील याबद्दल देखील राज यांच्या मनामध्ये फार मोठी साशंकता होती. 2017च्या झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत राज यांनी स्वतंत्र महापालिकेच्या निवडणुका लढवल्या होत्या आणि मुंबई महापालिकेच्या झालेल्या 2017च्या निवडणुकीत मनसेने 7 जागांवर विजय मिळवला होता. भाजपने व त्यावेळेसच्या एकत्रित शिवसेनेने या स्वतंत्रपणे निवडणुका लढवून फक्त सेना आणि भाजपमध्ये 2 जागांचं अंतर हे त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. म्हणजे उद्धव सेनेला 84 जागा मिळालेल्या होत्या आणि भारतीय जनता पक्षाला 82 जागा मिळालेल्या होत्या. कालच्या म्हणजे 2017च्या मुंबई महापालिकेतील राज ठाकरे हे व्यक्तिमत्व मात्र आजच्या राजकारणात म्हणजे आजच्या प्रचलित राजकारणात हे पूर्णतः बदललेले नेतृत्व आहेत. राज ठाकरे हे पूर्णपणे बदललेले आहेत. कोणी राज यांना मराठी माणसाचं कैवारी म्हणत असेल तर कोणी राज यांना मराठी हृदय सम्राट ही उपाधी देत असले तरी ती मात्र एक प्रकारची मराठी मनामध्ये असलेली अंधश्रद्धा आहेत. सातत्याने राजकीय भूमिका सोयीनुसार घेणे, धरसोड वृत्ती ठेवणे ही राज यांची मागच्या काळातील आणि अलीकडच्या काळातील राजकारणातील खासियत राहिली आहे. त्याला मात्र प्रामाणिक असलेले मनसे सैनिक हे मास्टर स्ट्रोक असं राज यांच्याबाबत म्हणतात. मराठी अस्मिता ही निव्वळ ढोंग व संधी साधूपणा हे राज यांनी आपल्या राजकारणातून सिद्ध केलंय. कुठलाच कार्यक्रम नसला की आपण जिवंत आहोत हे दाखवण्यासाठी मराठी पाट्यांचं आंदोलन हे राज यांनी सातत्याने केले. मराठी माणसाला जेव्हा जेव्हा काही चांगलं देण्याची वेळ आली त्यावेळेस मात्र मराठी माणसाला दूर ठेवण्याचं काम हे राज यांनी शिवसेनेमध्ये असताना सातत्याने केले. राज यांची ही राजकारणातील नीती मागच्या काळात राहिलेली आहे.
काही सुज्ञ श्रोत्यांना कदाचित आठवत असेल, एकत्रित शिवसेनेमध्ये जेव्हा राज यांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव होता, तेव्हा राज यांनी राज्यसभेवर पाठवणाऱ्या उमेदवारांमध्ये अमराठी उमेदवारांना स्थान दिलेलं होतं. त्या अमराठी उमेदवारांमध्ये चंद्रिका केनिया असतील, राजकुमार धूत असतील, मुकेश पटेल असतील, प्रितीश नंदे असतील किंवा रामजेठ मलानी असतील, किंबहुना संजय निरुपम असतील, यांना राज्यसभेवर पाठवण्यात हे राज यांनी आग्रहाची भूमिका घेतली होती. जितकी राज यांनी आग्रहाची भूमिका घेतली होती, तितकीच किंबहुना त्यापेक्षा सरस भूमिका ही उद्धव ठाकरेंनी अमराठी उमेदवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी ही घेतलेली होती. त्यावेळेस मात्र मोठ्या प्रमाणावर हा वितंडवाद आणि मोठ्या प्रमाणावर टीका ही शिवसेनेवर झालेली होती. हे मात्र या ठिकाणी विसरून चालणार नाहीत. तेव्हा राज ठाकरे यांचं राजकारण आणि उद्धव ठाकरे यांचं राजकारण हे नेहमी बेभरोशाचं राजकारण राहिलंय. त्यामुळे राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने महाराष्ट्रातील राजकारणामध्ये फार मोठा भूकंप झाला, किंबहुना भूकंप वगैरे वगैरे अशा उपाध्या ह्या दिल्या जातात. किंबहुना राज आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने फार मोठी जगबुडी झाली असंही दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने हा प्रसार माध्यमामध्ये होतोय. त्यामुळे मात्र त्यातील अंधश्रद्धा आपण समजून घ्या. एखाद्याला खूप जेवण झाल्यावर अजीर्ण होतं आणि त्याने गर्दीत मात्र पार्श्वबाजूनी आपली हवा सोडली, तरी तुम्ही त्याला राजकीय भूकंप म्हणणार का? असं जर तुम्ही म्हणणार असेल तर ती मात्र निव्वळ राजकीय गुलामगिरी आणि राजकीय वैचारिक दारिद्र्यता त्यातून दिसल्याशिवाय राहणार नाही. तशी पत्रकारिता आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. मुळात 132 आमदारांचा पालक असलेले देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या 0 आमदार आणि 0 खासदार असलेल्या पक्षप्रमुखाला भेटत असेल आणि राज ठाकरे त्यांना भेटत असेल तर त्यातील मात्र क्रोनॉलॉजी समजून घ्या. त्यातील मात्र षडयंत्र हे समजून घेतलं पाहिजे. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की राज यांच्यावर कोहिनूर मिल व अन्य प्रकरणाच्या तपास यंत्रणेचा हा टांगती तलवार आहेत. म्हणजे ईडीची टांगती तलवार ही राज यांच्यावर आहेत. ईडी केव्हाही राज ठाकरे यांना समन्स हे पाठवू शकतं. ही वस्तुस्थिती मात्र या ठिकाणी आहेत. हे देखील लक्षात घेण्यासारखं आहे. त्यात राज हे स्वतः बिल्डर असल्याने अमाप संपत्तीचे धनी आज राज आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाबाबत विद्वेषाचं राजकारण करून आपल्याला काही साध्य होणार नाहीत. त्यात उद्धव ठाकरेंची सेना ही आज खिळखिळीत नाही, तर उद्धव ठाकरेंची सेना ही मात्र जायबंदी झालेली दिसते. अशा वेळेस ईडीच्या विळख्यातून बाहेर येण्यासाठी शरणागतीचा मार्ग म्हणून अजित पवारांनी जो मार्ग अवलंबला, तोच मार्ग अवलंबण्याच्या विचारात राज हे पूर्णपणे दिसतात. अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाच्या आश्रयाला जाऊन नंतरच्या काळात डेप्युटी सीएम म्हणून महाराष्ट्रामध्ये त्या स्थानावर विराजमान झाले. अगदी त्याच मार्गाने, त्याच पद्धतीने असाध्य ते करीती साध्य या न्यायाने कदाचित ईडीची फाईल आपल्याला क्लोज करता येईल असं राज यांच्या मनामध्ये असू शकतं. कदाचित त्याच समझोत्याच्या मार्गाने अमित ठाकरेंना विधान परिषद किंवा अन्य महत्वाच्या ठिकाणावर हे बसवता येईल असा कयास हा राज यांच्या मनामध्ये असू शकतो. मी सुरुवातीला अगदी म्हटल्याप्रमाणे राज हे बिल्डर व व्यावसायिक राजकारणी आहेत. 90% अर्थकारण, 90% डिलिंग आणि 10% राजकारण हा राज यांचा राजकारणातील प्रवास राहिला आहे. राज हे पैसे घेऊन सुपारी वाजवतात असा आरोप हा देवेंद्र फडणवीसांनी व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हा सातत्याने यापूर्वी राज यांच्यावर केला आहे. मोदी शहा भारताच्या राजकारणातून हे नाहीसे झाले पाहिजे अशी डरकाळी यापूर्वी राज यांनी सातत्याने फोडली होती. तेच राज हे जर उद्या भाजपबरोबर गेले तर भाजपला शिव्या घालणारे राज यांची पालना घरातील मावशीसारखी अवस्था ही होऊ शकते. जसं नवीन मुलगा जर पालना घरात आलं तर त्याची पार्श्वबाजू देखील ही धुवावी लागते. अशीच राज यांची या भाजपच्या महायुतीमध्ये अवस्था होऊ शकते. शेवटी राजकारण ही एक रंगभूमी बनली आहे.
येथे वारंवार रंग बदलता येतात आणि राज यांनी राजकारणात सातत्याने रंग बदलण्यात ही डॉक्टरेट मिळवली आहे. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या अटी शर्ती आणि दिलजमाईचा प्रस्ताव हा राज यांनी फेटाळल्याचं या ठिकाणी समजतंय. ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांना राज हे लावारिस पोरं लावारिस कार्टी म्हणत होते, तेच उद्या मनसेला सुसंस्कारी वाटणार असेल तर हे मात्र निव्वळ धंदेवाईक आणि विकृत राजकारण आहे, हे या ठिकाणी समजून घ्या. उद्धव सेना व मनसेच्या दोन्ही बाजूच्या अतिसामान्य आणि सामान्य सैनिकांना ठाकरे बंधूंचं मनोमिलन व्हावं ही श्रद्धा या ठिकाणी आहे. श्रद्धा ही मात्र भावनिक असते, श्रद्धा ही आंधळी असते, परंतु भावनेचा बाजार मांडायला राजकारणी ही या देशाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहेत, हे या ठिकाणी अजिबात विसरता येणार नाहीत. 19 की काय राज्यात पक्षांतराचं आणि राज्यामध्ये दुहीचं राजकारण मोठ्या प्रमाणावर तेजीत आहेत. तसाही महाराष्ट्रातील राजकारणाला हा भाऊबंदकीचा शाप आहे, हा पूर्वीपासून देखील आहे. ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार असं मात्र या ठिकाणी वाटत होतं, पण लग्न तोंडावर असताना प्रेयसीला प्रियकराची भेट घ्यावी आणि राज यांची भाजपबद्दल अगदी तशीच अवस्था झाली असेल तर त्याला मात्र कोणीही काही करू शकत नाहीत. एकूणच राज ठाकरेंची पावले हे भाजपच्या दिशेने चालतायत. राज ठाकरे यांची पावली भाजपची वाट ही त्या ठिकाणी चोखाळताना दिसत आहे. अशीच एकूण महाराष्ट्रातील आजच्या राजकारणाची स्थिती दिसते. याबद्दल आपल्याला काय वाटतं? आपले मत कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणाने नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नव्या दिवशी नव्या विषयांसह. नमस्कार.